अजित पवारांच्या बंडानंतर सुरुवातीच्या काळात त्यांच्यावर सर्वाधिक हल्ला केला तो रोहित पवारांनीच। शरद पवार गटातील सर्व नेते शांत असताना रोहित पवारांनी मात्र थेट अजित पवार यांच्यावर टीका करायला सुरुवात केली। त्याच वेळी राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात का होईना रोहित पवार राष्ट्रवादीतील अजित पवारांची जागा घेण्याचा प्रयत्न करत आहेत अशा चर्चा सुरू होत्या। पण आज हसन मुश्रीफांनी रोहित पवारांवर थेट आरोप केल्यामुळे हा विषय चर्चेत आला। त्यामुळेच आजच्या या व्हिडिओत आपण खरंच रोहित पवार अजित पवारांची जागा घेण्याचा प्रयत्न करत आहेत का, आणि जर असा प्रयत्न रोहित पवार करत असतील तर त्यांना ते शक्य आहे का हे जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत। रोहित पवार हे पवार घराण्यातील तिसऱ्या पिढीतील राजकारणी। शरद पवार यांच्यानंतर सुप्रिया सुळे आणि अजित पवार राष्ट्रवादीला पुढे नेतील अशीच एक समज होती। पण शरद पवारांनी नेतृत्व सोडण्याआधीच पवार घराण्यातील तिसरी पिढी ही राजकारणात आली। एक म्हणजे रोहित पवार आणि दुसरे अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार। रोहित पवारांनी राजकारणात आल्यापासून आपल्या आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला। राजकारणात येण्याआधी व्यवसाय आणि साखर कारखाना चालवण्याचा अनुभव त्यांच्याकडे होता। एवढंच काय तर शरद पवारांच्या वरदहस्तामुळे रोहित पवारांना इंडियन शुगर मिल असोसिएशनचं अध्यक्षपदही मिळालं होतं। त्यानंतर रोहित पवार कर्जत जामखेडचे आमदार झाल्यानंतरही त्यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपदही आपल्याकडे घेतलं। यावरून आपल्याला लक्षात येईलच की रोहित पवारांनी आपल्या आजोबांप्रमाणे पारंपरिक राजकारण करताना संस्थात्मक राजकारणावरही तेवढाच जोर दिलाय। त्यांना आपल्या आजोबांचाही कायम पाठिंबा मिळाला। शरद पवारांनीही कायम पार्थ पवारांना डावलून रोहित पवारांनाच पुढे करण्याचा प्रयत्न केला असंच म्हणावं लागेल। शरद पवार सुप्रिया सुळेंना राष्ट्रीय राजकारणात आणि नवीन पिढीला संधी देण्याच्या नावाखाली रोहित पवारांना सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राची कमान देण्याचं नियोजन करत होते असा दावाही काही राजकीय तज्ञ करतात। यामुळे अजित पवार राजकारणातून आणि पक्षातून साइडलाईन झाले असते, पण आता अजित पवारांनी स्वतः बंड करून पक्षात उभी फूट पाडली आहे। त्यामुळे शरद पवार गटात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली। अजित पवारांची आणि त्यांच्या सोबत असलेल्या नेत्यांची पोकळी भरून काढणं जरी शरद पवार गटाला शक्य नसलं तरी रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटलांना बळ देण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केलेला आहे। पण जयंत पाटलांची संशयास्पद भूमिका, जितेंद्र आव्हाडांचं वक्तृत्व कौशल्य उत्तम असलं तरी त्यांची राष्ट्रवादीच्या कॅडरमध्ये सुद्धा स्वीकारार्हता नाहीये। त्यामुळे महाराष्ट्रातील शरद पवार गटाचं नेतृत्व साहजिकच रोहित पवार यांच्याकडे जातं। घरातील माणूस म्हणूनही रोहित पवारांकडे नेतृत्व जाणं शरद पवारांच्या दृष्टीने सोयीचं आहे। रोहित पवारही तसाच काहीसा प्रयत्न मागच्या काही काळापासून करण्याचा प्रयत्न करत आहेत। अजित पवारांवर आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर सतत टीका करण्याची मोहीम रोहित पवारांनी हाती घेतली आहे। पण प्रश्न निर्माण होतो की रोहित पवार अजित पवारांची जागा घेऊ शकतात का? महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवारांना 3 दशकापेक्षा जास्त काळ झालाय। त्या मानाने रोहित पवार अजित पवारांच्या आसपासही येत नाहीत। अजित पवारांनी आपल्या प्रशासकीय आणि संघटनात्मक कौशल्याची चुणूक अवघ्या महाराष्ट्राला दाखवलेली आहे। अजित पवार हे रागीट आहेत, ते निर्णय घेताना विचार करत नाहीत अशा ज्या धारणा त्यांच्या विरोधात पसरवण्यात आल्या होत्या त्या अजित पवारांनी आपल्या बंडाने खोडून काढल्या। आज शरद पवारांचे अतिशय विश्वासू समजले जाणारे नेतेही अजित पवारांच्या पाठीशी उभे आहेत। यावरून आपल्याला लक्षात येईलच की अजित पवार हे केवळ विचारपूर्वक निर्णयच घेत नाहीत तर घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची क्षमताही त्यांच्याकडे आहे। रोहित पवार सध्या तरी आपल्या आजोबांच्या आधारावरच राजकारण करत आहेत। आमदार होऊन जवळपास 4 वर्ष होऊनही रोहित पवारांना आपली महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण करता आलेली नाही। त्यामुळे रोहित पवारांना अजित पवारांची जागा घेणं शक्य होणार नाही। तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा। धन्यवाद।